माझी सही असलेले चेक्स आहेत ना तुझ्याकडे? आहेत साहेब. मॅडम चेकबुक घेऊन या स्टडी रूममधून. ही सगळी कामं आता श्रावणी मॅडमांना जमली पाहिजेत असं मला वाटतंय. मॅडम ही चावी आता तुमच्याकडेच ठेवा, कारण की तुम्ही घरीच असताय. साहेबांना अर्जंटली लागलं तर तुम्हाला देता येईल. ठीक आहे. मॅडम कालच्या चुकांबद्दल साहेबांची माफी मागा. काल जो काही गोंधळ झाला माझ्याकडनं त्यासाठी सॉरी. पुन्हा अशा चुका नाही होऊ देणार मी. हा शुभ्या नेहमी श्रावणीला पाठीशी घालतोय. आधी याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. बाबांची सही. शुभू सापडलं चेकबुक. मॅडम असंच काम करत राहा, हसत हसत. हो, आणि तू जो डेक्टोफोन दिलायस ना त्याचा चांगला उपयोग होणार आहे मला. आता पण बाबा जे जे बोलले ना ते सगळं रेकॉर्ड करून घेतलं यात. पटकन चेकबुक देऊन येते आणि मग सगळी कामं नोट डाऊन करते. आले. हा शोभते, बोला की. काय चाललंय तिकडं? काय अपडेट आहे? अपडेट घाला चुलीत. त्या श्रावणीला हरवायचे एवढे प्रयत्न करायला लागलोय मी, पण आपलं शुभू दरवेळेस त्याची मदत करायलाय. त्याच्यामुळे माझे हार होते. अगं आम्ही पण शुभूला सांगून सांगून थकलो माहिती आता. पण मला एक कळना झालंय, ही श्रावणी समधी कामं एवढी चोख कशी काय करायला लागले. पण तिला बी ठाऊक नाही माझं नाव स्वीटी आहे. एक ना एक दिवस तिला माझ्या समोर हरावंच लागल. आता कसं हरिव हरिव अशीच हरिव तिला काय. ठेवतो. देवी आई, तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या बरोबर राहू दे आणि माझी सगळी कामं एकदम व्यवस्थित होऊ दे. कार्यकर्ते खुश झालेत बरं का. पृथ्वी, कार्यकर्ते खुश तर आपण खुश. पण एक लक्षात ठेव, त्यांना काही कमी पडायला नको. काळजी घे त्यांची नीट. हो भैया. शुभू, आज मी काही गडबड न करता सगळी कामं एकदम परफेक्ट केली. भारीच की. शुभू, हा साहेब. ही प्रेझेंटेशनची फाईल तयार झाली? हो, ही तयार केली आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या.
अरे वा शिव, आजची सगळी कामं एकदम छान झाली आणि वेळेत, कुठलीही गडबड नाही. आलोच मी. शुभू, ते एक भाषण लिहायला सांगितलं होतं, ते उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत तयार होईल ना? मिळून जाईल साहेब. महत्वाचं भाषण आहे. तुझ्या असिस्टंटकडून चांगलं लिहिलं जाईल अशी आशा करतो. साहेब, यावेळेचं भाषण लय मनापासून लिहिलेलं असेल. आई, मला थोडा वेळ लागतोय, पण मी हळूहळू बाबांच्या जवळ जाते. मी तुला वचन देते, मी लवकरच बाबांना आत्याचा खरा चेहरा दाखवीन आणि कायम त्यांच्या पाठीशी उभी राहीन. बाबा, मी आज खूप म्हणजे खूप खूप खुश आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट दिवस आहे. हा दिवस मी कधीच विसरणार नाही. आज ना तुमची मुलगी म्हणून मला माझाच अभिमान वाटतोय. श्रावणी, आज मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. तू खरंच खूप छान काम केलंस आज. श्रावणी, भैयाने जी शुभूला शाबासकी दिली ना, ती खरं तर तुझ्यासाठी होती. होय मॅडम. हो, कळलं ते मला. अगं, रडू नकोस. रडू दे का आज मला. मला खूप आनंद झालाय. हे आनंदाश्रू आहेत खरंच. इतक्या वर्षात पहिल्यांदा मी बाबांबरोबर इतका वेळ घालवला. दिवसभर मी त्यांच्यासोबत होते, त्यांच्यासोबत सगळी कामं केली. मी त्यांना सगळ्या फायली दिल्या. मी हसून माझ्याकडे बघितले आणि काम करताना काहीतरी देताना 2-3 वेळा तर त्यांच्या हाताचा स्पर्शही झाला मला. म्हणजे सांग ना ग, आता अजून काय हवंय मला. खरंच ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. तू जेव्हा शुभूची असिस्टंट म्हणून काम करणार हे मला कळलं होतं ना, तेव्हा मला कळतच नव्हतं की हे सगळं कसं होणार आहे, तुला कसं जमणार आहे, तू काय करणार आहेस. एक धाकधूक होती मनात, पण तू सगळं व्यवस्थित केलंस. का मला अभिमान आहे तुझा. श्रावणी मॅडम, तुमचा हा आनंद आता असाच टिकायला पाहिजे आणि त्यासाठी हा शुभू आता काय बी करायला तयार आहे. आत्यासाहेबांनी काय बी करू द्या, त्यांचा कुठला बी प्लॅन मी आता सक्सेसफुल होऊ देणार नाही.